6 जून 1674 रायगड. एका डोंगरावर केवळ एक सिंहासन सजलं नव्हतं, नाही. तर भारतीय इतिहासाच्या पटलावर एक नवीन सूर्य उगवत होता. ज्यांना तोपर्यंत बंडखोर, जहागीरदार किंवा जमीनदार म्हणून पाहिलं जात होतं, ती व्यक्ती आता एका सार्वभौम राष्ट्राचा छत्रपती म्हणून अभिषेक करत होती. आणि ही केवळ एक पदवी नव्हती. हा एका विचाराचा, एका ध्येयाचा राज्याभिषेक होता. बरोबर. या एका घटनेने स्वराज्य नावाच्या संकल्पनेला कायदेशीर आणि जागतिक मान्यता मिळवून दिली. आज आपण याच घटनेच्या मुळाशी जाणार आहोत की हा सोहळा इतका क्रांतिकारी का मानला जातो. हो, आणि या प्रवासात आपल्याला वाट दाखवण्यासाठी काही जबरदस्त साधनं आहेत. अनिल पवार यांनी प्रचंड मेहनत घेऊन संकलित केलेला आणि डॉक्टर सदानंद मोरे यांनी संपादित केलेला शिवराज्याभिषेक, भारताच्या इतिहासातील असामान्य घटना हा ग्रंथ आपल्या चर्चेच्या केंद्रस्थानी असेल. नक्कीच. शिवाय ज्यांनी हा सोहळा प्रत्यक्ष पाहिला त्या हेनरी ऑक्सिंडन सारख्या परदेशी वकिलाच्या आणि कृष्णाजी अनंत सभासदांसारख्या समकालीन लेखकांच्या नजरेतूनही आपण हा इतिहास अनुभवणार आहोत. म्हणजे आज आपलं ध्येय स्पष्ट आहे. राज्याभिषेकाची गरज का होती, त्यामागची राजकीय गणितं काय होती आणि आज शिवस्वराज्य दिन साजरा करण्यामागे कोणती भावना आहे याचा आपण सखोल वेध घेणार आहोत. चला तर मग सुरुवातच सर्वात मूलभूत प्रश्नाने करूयात. शिवाजी महाराजांनी तर मोठं साम्राज्य उभं केलंच होतं, स्वतःचं सैन्य होतं, प्रशासन होतं. मग या राज्याभिषेकाची, या समारंभाची इतकी गरज का पडली? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण याचं उत्तर समारंभ या शब्दात नाही, तर वैधता म्हणजे लेजिटिमसी या शब्दात आहे. वैधता? हो. राज्याभिषेकापूर्वी महाराज कितीही पराक्रमी असले तरी तांत्रिकदृष्ट्या ते एकतर विजापूरच्या आदिलशाहीचे बंडखोर जहागीरदार होते किंवा मुघलांचे जमीनदार. अगदी बरोबर. त्यांच्याकडे स्वतःची सत्ता होती, पण त्याला अधिकृत शिक्कामोर्तब नव्हतं. म्हणजे हे असं झालं की तुम्ही एक मोठी कंपनी उभी केली आहे, पण ती अजूनही रजिस्टर झालेली नाही. त्यामुळे तुम्ही आंतरराष्ट्रीय करार करू शकत नाही. दुसऱ्या मोठ्या कंपन्या तुम्हाला समान दर्जा देत नाहीत. अगदी अचूक उदाहरण आहे. हे फक्त राजा होणं नव्हतं, हे एका संपूर्ण ब्रँडचं लॉन्चिंग होतं. स्वराज्य नावाच्या या नवीन सत्तेला आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या टेबलवर एक अधिकृत खुर्ची हवी होती. त्याशिवाय तुम्ही तह करू शकत नाही, व्यापार करू शकत नाही. तुम्ही फक्त एक बंडखोर राहता. राज्याभिषेक ही त्या खुर्चीवर बसण्याची अधिकृत घोषणा होती. आणि या घोषणेचे काही दृश्य परिणामी असतीलच, म्हणजे सार्वभौमत्व सिद्ध करणाऱ्या गोष्टी. नक्कीच. सार्वभौमत्वाची 3 मुख्य चिन्ह असतात. पहिलं, स्वतःची नाणी पाडण्याचा अधिकार. महाराजांनी शिवराई आणि होण ही नाणी पाडली. अच्छा. दुसरं, स्वतःच्या नावानं तह आणि करार करण्याचा अधिकार. आणि तिसरं, जे सर्वात मोठं राजकीय विधान होतं, ते म्हणजे स्वतःचा शक सुरू करणं. शक सुरू करणं म्हणजे स्वतःचं कॅलेंडर सुरू करण्यासारखं. याचा नेमका अर्थ काय होतो? शक सुरू करणं ही काही छोटी गोष्ट नाहीये. हे म्हणजे तुम्ही अक्षरशः वेळेवर आपली मालकी जाहीर करत आहात. वा. मुघलांचा स्वतःचा कॅलेंडर होता, आदिलशाहीचा होता. राज्याभिषेक शक सुरू करून महाराज सांगत होते की आतापासून या भूमीवर आमचा काळ सुरू झाला आहे, तुमची वेळ संपली. ही एक प्रचंड मोठी राजकीय आणि मानसिक खेळी होती. याचा परिणाम अंतर्गत राजकारणावर, म्हणजे इतर मराठा सरदारांवर काय झाला असेल? कारण तोपर्यंत अनेक जण स्वतःला महाराजांच्या बरोबरीचे समजत होते. निश्चितच. अनेक मोठे मराठा सरदार जे पिढ्यानपिढ्या आदिलशाही किंवा निजामशाहीची सेवा करत होते, ते महाराजांना आपल्यापैकीच एक मानत होते. या राज्याभिषेकाने एका फटक्यात हे चित्र बदललं. आता ते केवळ शिवाजीराजे भोसले नव्हते, तर ते छत्रपती होते. बरोबर. एका सार्वभौम राजाच्या छत्राखाली आलेले इतर सर्वजण आता त्यांचे सरदार होते. त्यामुळेच त्यांचे समकालीन कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलंय, हा मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. त्या एका वाक्यात त्या काळातल्या लोकांच्या मनातला आश्चर्य आणि गौरव दोन्ही दिसतं. अगदी. पण ही असामान्य गोष्ट घडवून आणणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. विशेषतः तलवारीच्या लढाईपेक्षा समाजाच्या नियमांची लढाई जास्त अवघड होती असं दिसतंय. बरोबर. सर्वात मोठा अडथळा होता तो सामाजिक. तत्कालीन सामाजिक नियमांनुसार राज्याभिषेकाचा आणि राज्य करण्याचा अधिकार केवळ जन्माने क्षत्रिय असलेल्यांनाच होता. अच्छा. आणि काही सनातनी ब्राह्मणांनी आक्षेप घेतला की शिवाजी महाराज क्षत्रिय नाहीत, त्यामुळे त्यांचा राज्याभिषेक वैदिक पद्धतीने होऊ शकत नाही. हा तर खूप मोठा पेच आहे. म्हणजे
एका बाजूला तुम्ही तलवारीच्या जोरात एक राष्ट्र उभं करता, पण त्याच राष्ट्रातले सामाजिक नियम तुम्हाला राजा मानायला तयार नाहीयेत. हो. यातून महाराज बाहेर कसे पडले? इथेच महाराजांच्या दूरदृष्टीची आणि त्यांच्या सल्लागारांच्या हुशारीची कमाल दिसते. त्यांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी काशीहून गागा भट्ट नावाच्या एका अत्यंत विद्वान पंडिताला बोलावून घेतलं. गागा भट्ट? हो, ते त्या काळातले एक मोठे कायदेपंडित मानले जायचे. आणि त्यांनी काय उपाय सुचवला? बाळाजी औजी चिटणीसांसारख्या महाराजांच्या सहकाऱ्यांनी प्रचंड संशोधन करून भोसले घराण्याचा वंश थेट उदयपूरच्या क्षत्रिय सिसोदिया घराण्याशी जोडणारे पुरावे सादर केले. वा! या पुराव्यांची आणि वंशावळीची पडताळणी करून गागा भट्टांनी महाराजांचं क्षत्रियत्व मान्य केलं. त्यानंतर राज्याभिषेकासाठी आवश्यक असलेला उपनयन संस्कार म्हणजेच मुंज करण्यात आली आणि वैदिक विधींनुसार महाराजांचे पुनर्विवाहही संपन्न झाले. म्हणजे एक प्रकारे राज्याभिषेकाचा मार्ग मोकळा झाला. हो. पण गोष्ट इथेच संपली नाही. आपल्याला माहित आहे की एक नाही तर 2 राज्याभिषेक झाले होते. यामागे काय कारण होतं? हो, ही एक रंजक गोष्ट आहे. पहिला भव्य राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी पार पडला. पण त्यानंतर अवघ्या 12 दिवसात राजमाता जिजाऊंचं निधन झालं. हा स्वराज्यासाठी खूप मोठा धक्का होता. खूप मोठा. आणि या घटनेचा संबंध राज्याभिषेकाशी जोडला गेला. हो, त्याच काळात निश्चलपुरी गोस्वामी नावाच्या एका तांत्रिक परंपरेच्या साधूंनी असा विचार मांडला की पहिला राज्याभिषेक कदाचित अशुभ मुहूर्तावर झाला असावा आणि त्यामुळे या दुर्दैवी घटना घडत आहेत. अच्छा. त्यांनी तांत्रिक पद्धतीने दुसरा राज्याभिषेक करण्याचा सल्ला दिला. म्हणजे एका बाजूला वैदिक परंपरेनुसार राज्याभिषेक करायचा आणि दुसरीकडे तांत्रिक मताचाही आदर करायचा, हे आजच्या भाषेत सर्वसमावेशक राजकारण वाटतं. ही कोणत्याही गटाला नाराज न करता सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची एक राजकीय खेळी होती का? अगदी बरोबर. महाराजांनी तो सल्ला मानला आणि 24 सप्टेंबर 1674 रोजी तांत्रिक पद्धतीने दुसरा पण तुलनेने साधा राज्याभिषेक सोहळा पार पडला. यातून महाराजांची लवचिकता आणि प्रत्येक मताचा आदर करण्याची वृत्ती दिसून येते. त्यांना माहीत होतं की राज्य चालवण्यासाठी सर्वांना सोबत घेणं गरजेचं आहे. खरंय. या सगळ्या घटना, त्यांचे तपशील, त्यामागची कारणं, ही सगळी माहिती विखुरलेल्या अवस्थेत होती आणि हीच माहिती एकत्र करण्याचं प्रचंड मोठं काम शिवराज्याभिषेक या ग्रंथाने केलं आहे, ज्याचे संकलक आहेत अनिल पवार. खरंय. अनिल पवारांच्या असं लक्षात आलं की महाराजांच्या आयुष्यावर, त्यांच्या पराक्रमावर शेकडो पुस्तकं आहेत, पण केवळ राज्याभिषेक या एका घटनेवर त्याच्या सर्व अंगांनी विचार करणारं एकही समग्र पुस्तक नाही, ही एक मोठी उणीव होती. आणि मग त्यांनी ही उणीव भरून काढायचं ठरवलं. भारत इतिहास संशोधक मंडळ, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय अशा अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी अक्षरशः शेकडो पुस्तकांचा अभ्यास केला, नोंदी काढल्या. हा एका व्यक्तीचा ध्यास होता. हो. नरवंत आणि इतिहासकार डॉक्टर सदानंद मोरे यांनी. विशेष म्हणजे जेव्हा पवारांनी त्यांना या कामाबद्दल विचारलं तेव्हा डॉक्टर मोरेंचे उद्गार होते, या इतक्या महत्वाच्या ग्रंथावर काम करण्याची संधी मला मिळतीये, हे माझं भाग्यच. या एका वाक्यातून या प्रकल्पाचं गांभीर्य आणि महत्त्व आपल्या लक्षात येतं. बरोबर. म्हणूनच हा ग्रंथ इतका खास बनला आहे. यात एकाच ठिकाणी आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या बुधभूषणाचे वर्णन मिळतं, सभासद आणि ऑक्झिंडनच्या नोंदी मिळतात आणि सोबतच आधुनिक इतिहासकारांचं विश्लेषणही मिळतं. आता आपण याच प्रत्यक्षदर्शींच्या अनुभवांकडे वळूया. हो. आपण हे सगळं कागदपत्रांच्या आधारावर बोलतोय, पण विचार करा, त्या दिवशी तिथे जे हजर होते त्यांच्यासाठी हा अनुभव कसा असेल? सुदैवाने आपल्याकडे एका इंग्रज वकिलाने, हेनरी ऑक्झिंडननं, हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. हो, त्याच्या नोंदी खूप तपशीलवार आणि तटस्थ मानल्या जातात. तो 6 जून 1674च्या दरबाराचं वर्णन करतो. तो लिहितो की शिवाजीराजे एका भव्य सोन्याच्या सिंहासनावर बसले होते. त्यांच्या तलवारीला आणि ढालीला मोठे हिरे आणि माणिक जडवले होते. वा! दरबारात त्यांचे सरदार, अधिकारी आणि प्रतिनिधी अत्यंत उंची पोशाखात बसले होते. त्याने त्या वातावरणाची भव्यता टिपली आहे. पण त्याच्या वर्णनातली सगळ्यात रंजक गोष्ट कोणती? मला वाटतं त्याला पडलेला एक प्रश्न. तो आश्चर्य व्यक्त करतो की या रायगडावर, जो इतका उंच आणि दुर्गम आहे, तिथे हत्ती आणि घोडे आणले कसे असतील? हा आजच्या इव्हेंट मॅनेजरला लाजवणारा प्रश्न आहे. अगदी. म्हणजे आज आपण विचार करतो की एखाद्या डोंगरावरील लग्नासाठी फर्निचर कसं न्यायचं, आणि तिथे तर अख्खे हत्ती पोचवले होते. ह्या एका प्रश्नातून त्या सोहळ्याच्या स्केलची
आणि आयोजनामागच्या अविश्वसनीय मेहनतीची कल्पना येते. अप्रतिम. आणि दुसरा साक्षीदार तर स्वतः युवराज होते, छत्रपती संभाजी महाराज. हो. त्यांनी त्यांच्या बुधभूषण या संस्कृत ग्रंथात या सोहळ्याचं वर्णन केले आहे. आणि ते वर्णन केवळ एका मुलाने वडिलांचं केलेलं कौतुक नाही, तर त्यात एका भावी राजाची राजकीय समज आहे. अच्छा. ते एका श्लोकात लिहितात, पूर्वेकडील पर्वतांपासून ते पश्चिमेकडील समुद्रापर्यंत, तसेच दक्षिणेकडील रामेश्वराच्या सेतूपासून ते हिमालयापर्यंत असलेल्या अनेक राजांना जिंकून त्यांच्याकडून कर वसूल करून छत्र चामरादी राजचिन्हांसह ते प्रतिदिन राजसिंहासनावर शोभून दिसू लागले. म्हणजे यात केवळ कौतुक नाही, तर स्वराज्याची भौगोलिक आणि राजकीय व्याप्ती स्पष्ट केली आहे. हो, हा एका वारसाचा जाहीरनामा आहे. आणि तिसरे महत्वाचे समकालीन, ज्यांचा उल्लेख या ग्रंथाने प्रामुख्याने लोकांपर्यंत पोहोचवला, ते म्हणजे कवींद्र परमानंद. त्यांनी शिवभारत या ग्रंथात एक श्लोक लिहिला आहे, जो या राज्याभिषेकाचा आत्माच सांगतो असं म्हटलं जातं. तो श्लोक असा आहे, महाराष्ट्रो जनपदस्तदानीम तत्समाश्रयात अन्वर्थताम अन्वभवत समृद्ध जनतान्वितः. याचा अर्थ काय होतो? तो खूपच प्रभावी वाटतोय. याचा अर्थ खूप सुंदर आणि सखोल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्रयामुळे, त्यांच्या शासनामुळे त्या काळात महाराष्ट्रातील जनता समृद्ध झाली आणि त्यामुळे महाराष्ट्र हे नाव अन्वर्थ म्हणजे सार्थ झाले. एक मिनिट, म्हणजे त्यांच्यामुळे महान राष्ट्र या नावाला खरा अर्थ प्राप्त झाला. अगदी बरोबर. हा किती मोठा विचार आहे पहा. एका राजाच्या सुशासनाने, त्याच्या कर्तृत्वाने केवळ तिथली प्रजा सुखी होत नाही, तर त्या संपूर्ण प्रदेशाच्या नावाला, त्याच्या ओळखीला अर्थ प्राप्त होतो. हो, एका व्यक्तीचं कर्तृत्व एका भूमीची ओळख बनून जातं. हे त्या राज्याभिषेकाचं खरं सार पुढे आली. आणि यामागेही अनिल पवार यांचेच अथक प्रयत्न आहेत. त्यांना वाटत होतं की हा दिवस केवळ रायगडावरचा एक उत्सव न राहता तो संपूर्ण महाराष्ट्राचा शासकीय सोहळा व्हावा. यासाठी त्यांनी अनेक वर्ष शासनाकडे पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश मिळण्याचा प्रवास कसा होता? सुरुवातीला 2017 मध्ये पुणे जिल्हा परिषदेने हा ठराव मंजूर केला. पुणे ही महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद ठरली जिथे हा दिवस अधिकृतपणे साजरा होऊ लागला. अच्छा. त्यानंतर शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर 1 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्र शासनाने 6 जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये आणि शासकीय कार्यालयांमध्ये साजरा करण्याचा निर्णय जाहीर केला. आणि तो साजरा करण्याची एक विशेष पद्धती आहे, नाही का? हो. या दिवशी भगवा स्वराज्यध्वज आणि शिवशक्कर राजदंड असलेली स्वराज्य गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो. पण यामागे केवळ उत्सव साजरा करणे हा हेतू नाही. अजिबात नाही. अनिल पवारांनी या सोहळ्याला वैचारिक अधिष्ठान मिळावं म्हणूनच आधी शिवराज्याभिषेक ग्रंथाची निर्मिती केली. त्यांच्या मते हा ग्रंथ म्हणजे उत्सवाला आणि उत्साहाला दिशा देणारा दस्तऐवज आहे. तर या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकलो? या राज्याभिषेकाचं सार एका वाक्यात सांगायचं झालं तर ते काय असेल? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ एका व्यक्तीच्या डोक्यावर मुकुट ठेवण्याचा सोहळा नव्हता. तो एका स्वतंत्र, सार्वभौम मराठी राष्ट्राचा कायदेशीर आणि नैतिक पाया होता. अगदी बरोबर. या एका घटनेने स्वराज्याला जागतिक राजकारणात स्थान दिलं, वेळेवर आपलं नाव कोरलं आणि कवींद्र परमानंदांच्या शब्दांत महाराष्ट्र या नावाला सार्थ केलं. बरोबर. आणि यातूनच आपल्या श्रोत्यांसाठी एक महत्वाचा विचार पुढे येतो. अनिल पवार म्हणतात की हा ग्रंथ उत्सवाला दिशा देणारा दस्तऐवज आहे. काळात जिथे अनेकदा महापुरुषांचे उत्सव केवळ डीजे आणि डॉल्बीच्या आवाजात हरून जातात, तिथे त्या उत्सवामागच्या मूळ विचारांचं काय? राज्याभिषेकामागचं सार्वभौमत्व, सुशासन, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती आणि सांस्कृतिक अभिमान, ही मूल्य आपण आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात कशी जपतो हा खरा प्रश्न आहे. म्हणजे केवळ गुढी उभारणं किंवा ध्वज फडकवणं पुरेसं नाही. उत्सव साजरा करण्यासोबतच त्यातील विचार जगणं हेच त्या घटनेला आणि त्या महापुरुषाला खरं अभिवादन ठरेल. खरंय. रायगडावर उभारलेली ती गुढी फक्त एक प्रतीक नाही, तर ती एक जबाबदारी आहे. त्या स्वराज्याच्या विचारांची जबाबदारी,